मी आत्ताच मला वाटतं रोहित पवारांचं वक्तव्य ऐकत होतो की खासदारांना कसं विकत घेतलं गेलं आहे. ज्याला तुम्ही फूट म्हणताय त्याला आम्ही फूट म्हणत नाही, त्याला आम्ही गद्दारी म्हणतो, बेईमानी म्हणतो आणि बदमाशी म्हणतो. आणि हे सगळे लोक पैशाने विकत गेले. पैशाने मला वाटतं 2 दिवसापूर्वी मी 15 कोटी रात्री दिले असं सांगितलं. त्या रात्री जेव्हा आले चार्टर फ्लाईटने, आज सकाळी यांना हॉटेल लीलामधून राजस्थानमधल्या एका जागेत नेलेलं आहे. का त्यांना असं पळवतात? एवढे ते सुरक्षित आहेत, त्यांचे वैचारिक त्यांची लढाई आहे वगैरे, मग लपून का राहत आहेत? आणि काल रात्री दिल्लीतून दुसऱ्या ठिकाणी जाण्याआधी आणखीन 10 कोटी रुपये दिले. म्हणजे आतापर्यंत ना 25 कोटी रुपये मिळाले. काल रात्री त्यांना 10 कोटी रुपये दिले आणि त्यांना राजस्थानमधल्या एका जागेत हलवलं आहे, सुरक्षित हलवलं आहे. कोणापासून भीती आहे? आताच मी त्या कोणते तुमचे एक मंत्री आहेत, लोक त्यांना बायले म्हणतात, गिरीश महाजन, हे काय राडे करणार, हे काय राडे करणार असं गिरीश महाजन म्हणतायत. मग लपवताय कशाला? गद्दारांशी नाही राडे करायचे तर कोणाशी करायचे? याचा अर्थ या महाराष्ट्रात गद्दारी पोसण्याचं काम, बेईमानी पोसण्याचं काम तुम्ही करताय गिरीश महाजन. माझी भाषा त्यांना चुकीची वाटते. गद्दारांना कोणती भाषा वापरायची? गद्दारांना कोणती भाषा वापरायची गिरीश महाजनने सांगावं. आणि राडे करणार की नाही तुम्ही कोण ठरवणार? आमच्याकडे काय राहिलं आहे? गिरीश महाजन हा पोलिसांच्या ताफा बाजूला ठेवून या. हे जे 4-4 पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरता ना, सगळ्या गद्दारांना आता गाड्या दिल्या पोलिसांच्या. आत्ताच मी पाहिलं. हा म्हणजे कशा करतात? आमच्याकडे राडे करण्याची क्षमता नाही ना. शिवसेनेकडे राडे करण्याची क्षमता नाही, राहिली नाही. कोण उरलं आहे तुमच्याकडे? मग त्यांना Y+ सिक्युरिटी, CRPFची सिक्युरिटी, घरावर सिक्युरिटी, जिथे जिथे त्यांच्या प्रॉपर्टी आहेत तिकडे सिक्युरिटी. म्हणजे प्रत्येक गद्दाराला या क्षणी 40-40 सशस्त्र पोलिसांची सिक्युरिटी देण्याचं कारण काय? आणि मागच्या गद्दारांची सिक्युरिटी कायम आहे. आणि त्या सिक्युरिटीमध्ये राहून ते आम्हाला विचारतात यांच्याकडे राडे करण्यासारखं काय आहे? सिक्युरिटी काढा, तुमच्या अंगावरती चिंधी राहणार नाही. सिक्युरिटी काढा. ही पोलिसांचं कवचकुंडल आहेत ना सरकारची, ती काढा. स्वतः तुमचा जो बॉस आहे एकनाथ शिंदे, बरं का, तो 50 गाड्यांचा बॉडीगार्डचा ताफा घेऊन फिरतो. कोणापासून भीती आहे? कोणापासून? त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांची सुरक्षा व्यवस्था. मला त्यात पडायचं नाही आहे. भीती नाही ना आमच्यापासून, शिवसैनिकांपासून खऱ्या. मग तुम्हाला हे बोलू नका तुम्ही. ही खाकी वर्दीची जी मस्ती आम्हाला तुम्ही दाखवता, ED CBI, हा कसे फुटले म्हणतात ते गिरीश महाजन जे म्हणतात ना, फुटले. माझ्याकडे एक दिवस ED आणि CBI आली ना, सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो. एक दिवस नाही, अर्धा तास जरी ED CBI माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा. आणि त्याच्यावरती मी सविस्तर बोलणार आहे या व्यक्तीवर. ह्या काय समजतो स्वतःला? नाशिकच्या कुंभमेळ्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार चालला आहे हिंदुत्वाच्या नावानं. कुठले कॉन्ट्रॅक्टर्स, काय, सगळी यादी माझ्याकडे आलेली आहे. आणि हे आम्हाला शिकवणार. ज्याने आयुष्यभर पोलीस संरक्षणामध्ये गुंडगिरी आणि भ्रष्टाचार केला ते आम्हाला शिकवणार. मग भीती नाही ना.
मग नाशिक महानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुमचे नगरसेवक ठाण्यात लपवून का ठेवलेत? तुमचं सरकार आहे ना, तुमचे पोलीस आहेत ना, तरीही तुम्ही हे का लपवून ठेवले? भीती आहे ना तुमच्या मनामध्ये. तेव्हा ही राडेबाजीवरती आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचं असेल ना तर पोलीस बाजूला ठेवून या. आणि परत सांगतो, अर्धा तास ईडी CBI आणि पोलीस द्या, गिरीश महाजन पहिला फुटेल. गिरीश महाजन ही व्यक्ती पहिली फुटेल. हे आम्हाला सांगू नका, ते संघाच्या चड्ड्या बिड्ड्या विचार आयडिओलॉजी हे आम्हाला सांगू नका. हेच पहिले फुटतील. आता बोला. नाही, आणि ते रावसाहेब दानवे म्हणत होते, काय संजय राऊत, रावसाहेब दानवे काय संजय राऊत भाषा वापरतात, मला कोणतं सांगितलं? जे रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना साले, चोर, लफंगे, दरोडेखोर म्हणतात, ती कोणती भाषा? प्रामाणिक शेतकऱ्यांना हे साले चोर आहेत, हे साले लफंगे आहेत, हे साले बेईमान आहेत, हे रावसाहेब दानवांची मंत्री म्हणूनची वक्तव्य आहेत. बरं का? आम्ही त्या गद्दारांना शिव्या घातल्यात. गद्दारांना मी म्हणतो आहे ना, गद्दारांविषयी इतकं प्रेम का? गद्दारी करणाऱ्यांविषयी तुम्हाला इतकं प्रेम का? हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. कारण ह्या पक्षाचा जन्मच बेईमानीतून झालेला आहे. नहीं सर ये बताइए, अब आप लोग की बैठक हो गई, वहाँ सुरक्षा बढ़ाई जा रही है, ऐसे भी खबरें आ रही कि इधर उधर गए वो लोग चार्टर्ड प्लेन से जो बाकी सांसद थे, आप लोगों ने भी नोटिस किया? आज हमने एक मीटिंग जो हमारी थी पार्लियामेंट्री दल की, उसमें हमारे लोकसभा के 3 सांसद आए थे, राजाभाऊ वाझे, अनिल देसाई, अरविंद सावंत, और बाकी के लोग आए नहीं हैं. हमने उनको तो पहले शोकाज नोटिस दी है, 7 दिन का उनको जवाब के लिए टाइम दिया है. बाद में देख लेंगे. अभी वो प्रोसेस शुरू हो गया, हम उनको डिसक्वालीफाई करने की पूरी कोशिश करेंगे. अगर लोकसभा के अध्यक्ष नियम कानून और सुप्रीम कोर्ट के निर्देश के तहत काम करेंगे तो ये लोग डिस्क्वालिफाय हो जाएंगे. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही जाणार किंवा आधी लोकसभेची प्रोसेस पूर्ण हो जाए. पहले लोकसभा का प्रोसेस पूरा होने दो, बाद में आप जाएंगे, सब कुछ करेंगे. ये लड़ाई आप संसद में भी चलेगी, कोर्ट में भी चलेगी, और सड़क पर भी चलेगी. और सड़क पर की लड़ाई शुरू हो गई है. मुंबई महाराष्ट्र में आप देखिए तो सभी जो गद्दार लोग हैं बेईमान, उनकी सिक्योरिटी बढ़ा दी है. पूरा ताम झाम. अब भारत की फ़ौज भी लेके आइए, भारत की फ़ौज को उतारिए. यही बाकी है गद्दारों की रक्षा के लिए. हाँ, जिस गद्दारों को गोली मारने की भाषा अनुराग ठाकुर ने की थी, ऐसे गद्दारों को आपकी पुलिस सिक्योरिटी दे रही है. सर, कहा जा रहा है कि जो सांसद है आपके वो रेबल मिले थे स्पीकर से, और मिलने के बाद सर अयोध्या चले गए, बनारस चले गए, तिरुपति दर्शन करने के गए. अच्छा, क्या भगवान का आशीर्वाद ले रहे हैं क्या गद्दार? हाँ, ये नया कौन सा एक शुरू हो गया है परंपरा, गद्दारी करे और भगवान का आशीर्वाद ले? हाँ, जहाँ जाना है वहाँ जाने दे. डर डर के वो भागते रहेंगे, घूमते रहेंगे. सबके घर की सिक्योरिटी बढ़ा दी है. हाँ, जहाँ जहाँ उनकी प्रॉपर्टी है, और कल वापस 5-5 करोड़ मिले हैं तो वो पैसे को भी सिक्योरिटी दी है, लगता है मुझे. तुमच्या पक्षाच्या माध्यमातून यांचं पुनर्वसन, राजकीय पुनर्वसन शिवसेनेमुळे झालं होतं यांचं. येत्या काळात या 6 जणांचं भवितव्य कसं बघता? हे सगळे निवडणूक हारणार. त्यांच्यात हिंमत असेल, नैतिकता असेल तर शिवसेनेनं मशाल चिन्हावर त्यांना निवडून आणलं, त्यांनी राजीनामा द्यावा आणि परत निवडणुकीला उभं राहावं. आम्ही त्यांना अजिबात गद्दार म्हणणार नाही, अजिबात नाही. आम्ही लोकांना सांगू की यांनी नैतिकतेचं पालन केल्यामुळे राजकारणातले हे नवीन संत आहेत. तुम्ही आमच्या तिकिटावर, आमच्या पैशावर, आमच्या मेहनतीवर निवडून आलात ना, मग तुम्ही राजीनामा द्या आणि तुम्ही ज्या पक्षात जाऊ इच्छिता त्या पक्षातून निवडणूक लढा आणि निवडणूक फेअर होऊ द्या. अनुपस्थित राहतील त्यांना तुडवा. हा, मग हे सकाळी तुमचं स्टेटमेंट हो, म्हणून तर सिक्युरिटी दिली ना त्यांना लगेच. आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे. काय ऑपरेशन तुडवा? ऑपरेशन काय त्यांनी टायगर, ते टायगर असले ते हे असे
लपणारे लोक काय टायगर असतात काय? टायगर का असं गुहेत लपतो काय? आम्ही टायगर आहोत. आम्ही म्हणतो ना तुडवू म्हणून. आता आम्ही ऑपरेशन तुडवा, परवा उद्या वर्धापन दिन आहे, 60 वर्ष होत आहेत. शिवसेना प्रमुखांची जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि हे जे गांडू लोक आहेत, स्वतःला टायगर मानतात, त्यांनी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये बेईमानी केली, म्हणून ही माझी चीड आहे. बरं, म्हणून माझी हा जो संताप आहे ना, ही शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. तुम्हाला धीर नाही. पैसे घेता आणि तुम्ही बेईमानी करता. तुडवा अशा लोकांनाही बाळासाहेबांचा तेव्हा आदेश होता. आणि म्हटलं ना, आता ऑपरेशन तुडवा. 1966ची शिवसेना परत दिसेल. नाही, शिवसेना तीच आहे. शिवसेना तीच आहे. पण त्या काळामध्ये लोकशाहीवादी शासन असायचं. रस्त्यावरची आंदोलनं आणि संघर्षाला ते देशद्रोही ठरवत नव्हते आणि गद्दारांना संरक्षण देत नव्हतं काँग्रेसचं राज्य. बरं, ते कोणते तुमचे गिरीश महाजन मगाशी म्हणत होते हे काँग्रेसबरोबर गेले. हां, त्यांच्यात राहिलं काय? अरे, काँग्रेस पक्षामुळे तुम्ही देशाचं स्वातंत्र्य भोगताय गिरीश महाजन. तुम्ही लोक कुठे होतात तेव्हा? तुमचा पक्ष, तुमचा विचारधारा. काँग्रेसने शेकडो बलिदानं दिली, तुरुंगवास भोगले, आपल्या संपत्तीचा त्याग केला. तुमच्यासारखं देशाला ओरबडलं आणि लुबाडलं नाही ना. काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी चळवळ केलेली आहे. तुम्ही काय केलं सांगा ना. तुम्ही गद्दारांची चळवळ उभी केली, गद्दार मोमेंट. आम्ही एक गदर मोमेंट आमची होती, गदर, आणि यांची गद्दार मुवमेंट आहे. आणि मी परत सांगतो, हे जे बोलतायत ना, पोलीस बाजूला करून या ना समोर, पोलीस बाजूला करून या. मग राडा काय असतो बरं का? राडा घेऊन या ना, तुमची फौज घेऊन या, आम्ही आमची फौज आणतो. आप आपकी फौज लेके आओ, हम हमारी फौज लेके आते हैं. हाँ, ये पुलिस की धमकी हमको मत दीजिए. ईडी सीबीआई, गिरीश महाजन तो 15 मिनट में फूट जाएगा. जो धमकी दे रहा था ना, 5 मिनट ईडी सीबीआई पुलिस हाथ में आने तो हमारे 5 मिनट, ये सब लोग 5 मिनट में फूट जाएंगे, पार्टी छोड़कर भाग जाएंगे. आपने ये क्या बोल रहे हैं? चलिए, थैंक यू.